जय हिंद दोस्तों. आज आपला वायरिंगचा दुसरा दिवस आहे आणि पप्पू काय त्याचं काम करायला लागला आणि माझं काम आहे ते म्हणजे सगळे जेवढे राहिले ते होल्डर तेवढे सगळे बसून घ्यायचे. पहिले तर सगळा बॉक्सचा सेटअप उचलून पप्पूला बघितलं तर पप्पू काय टेन्शन मध्ये होता त्याच त्यालाच माहिती बाबा. आणि त्याचं काम करायला होता ते म्हणजे सगळा एमसीबी बॉक्सचा सेटअप लावून घ्यायला लागला होता. माझ्याकडे 3 प्रकारचे काम होते ते म्हणजे पहिले तर फुट लाईटी लावायच्या 3 वॅटच्या जंक्शन लाईटी लावायच्या आणि होल्डर लावून त्याला बल्ब लावून टाकायची. आता जेनेमधलं होल्डर लावताना पप्पू म्हणला ही बोर्ड बे लावून टाक. बोर्ड लावायचं काम त्याचं होतं पण आता मला करायला लावलोय काय त्याला पर्यायच नाही दुसरा. वरनं बोर्ड लावून खाली आलो तोपर्यंत पप्पा तुळजापूरला गेलता थोडंफार सामान आणायचं होतं आणि आता काय गपचीप आला नाही. त्याला आधी सांगितलं होतं फोन करून येताना शिरा आणायचा म्हणजे आणायचाच. आणि तुळजापूरचा शिरा म्हणलं तर लय व्याक कारण आत खोळा चव असते बघा. पहिले तर शिऱ्यावर फुलताव मारलो परच्याला हॉल मधल्या राहिलेल्या तेवढ्या सगळ्या लाईटी लावून घेतलोय आणि अशा प्रकारे आपलं सगळं काम फायनल झालंय बघा. दुपारीच माझ्या वाट्याला जेवढं काय काम होतं तेवढं सगळं फायनल केलं आणि बाहेर येऊन बघितलं तर ह्या दोघांनी सगळ्या मेन वायरीचा आणि आर्थिंगचा सगळा जुगाड लावून ठेवला होता. आता आपलं शेवटचं काम राहिलं होतं ते म्हणजे मेन वायरीला फक्त चिकट मारून सोडून द्यायचं होतं. आणि काय तिकडे जॉईंट मारायला लागलो होतं पण इकडे पप्प्या का टेन्शन मध्ये बसला म्हणून विचारलं तर पप्प्या मला तिथे एक सरडा मिळाला मला आणि त्याला मुंग्या लागल्या. तर म्हणलं काय टाइमपास करायला लागला आणि तुलाच पडतंय तुलाच गोड वाटतंय. जॉईंट मारून झाल्यावर पहिले तर सगळ्या लाईटी बोर्ड सगळे चालू होते बघितले तर एक नंबर सगळे चालू होते. आता आपल्या वायरिंगच्या पिशवीमध्ये काय काय सामान असते तुम्ही बघा नुसतं. पहिले तर वायर कट करायचे 5 कट राहते पकड आहे परत त्याला स्प्रिंगला लावायची हुक. सेकंडला म्हणलं तर आपला टेप आहे आणि पाण्या आणि बेटाचा तर नुसता बाजार केलाय. परत म्हणलं तर 3 हातुड्या 3 पटाशा आणि एक सापान 5-6. परत म्हणलं तर एक चार्जिंगची मशीन त्याच्या 2 बॅटऱ्या आणि आपली रेग्युलरची ड्रिल मशीन एक आणि आपली दुधाची बाटलेले तर कामावर कोण कालवा करायला लागलं तर त्या तोंडात कोंबायची. जेवढं काय सगळं सामान असतं ते सगळं एका पिशवीमध्ये भरून टाकलेलं असतं बघा. असं जर भर दुपारी काम फायनल झालं तर काय सुद्धा मज्जा नाही बघा ह्या कामामध्ये.